आनंदी या मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। अक्षरशः आनंदीने असा काही निर्णय घेतलेला असतो, त्यामुळे ते सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। आनंदी अक्षरशः मुलांसमोर हात जोडून उभा असते। ह्या सर्व गोष्टी का आणि कशामुळे झाल्यात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हा खरं तर सगळा डाव असतो तो म्हणजे विद्याधरचा। विद्याधरच्या कानमंत्रामुळेच ते पृथ्वीसमोर आनंदी आणि युगंधरच्या लग्नाचं सत्य आलेलं आणि त्यामुळेच खरं तर एक त्याने धक्कादायक निर्णय इथे घेतलेला असतो। त्याने अक्षरशः युगंधर पुढे दोन पर्याय ठेवलेले असतात। तो म्हटलेला असतो की तुम्ही आनंदीला डिवोर्स द्या, तुम्हाला जर मुलं हवी असतील तर तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल, असं म्हटल्याबरोबर इकडे आनंदीला तर धक्का बसलेला असतो। अक्षरशः तिच्या डोळ्यापुढे अंधारे आलेले असतात आणि ती चक्कर येऊन खाली पडलेली असते। सगळेजण तिच्याकडे धावत जातात। मुलं मात्र त्यांच्या रूममध्ये रागातच निघून गेलेली असतात। जेव्हा हे आनंदीला कळतं तेव्हा मात्र आनंदी त्यांच्याकडे जाते आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते। मात्र काही केल्या मुलंही ते ऐकायला अजिबातच तयार नसतात आणि त्यामुळेच खरं आनंदीने धक्कादायक निर्णय घेतलेला असतो आणि एक अट सुद्धा ठेवलेली असते। हे सगळं काही जेव्हा युगंधर ऐकतो तेव्हा मात्र तो भडकलेला असतो। मात्र इथे आनंदी युगंधरला समजवण्याचा प्रयत्न करत असते। ती म्हणत असते हे सगळं काही फक्त मी या घराच्या सुखासाठी करते, मला खरं तर कधी समीदाताईची जागा घ्यायची नव्हती, मला फक्त मुलांची आई म्हणून या घरात राहायचं आहे। मला या घरचं सुख समाधान जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेणं तेवढंच गरजेचं आहे। मुलांच्या सुखांचा आपण विचार केला पाहिजे। खरं तर समीदाताई हे सर्व काही पाहत असतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल असंही ते आनंदी म्हणत असते। युगंधरला मात्र ह्या सर्व गोष्टी अजिबातच पटत नसतात। मुलं काही केल्या इकडे तयार नसतात, त्यामुळे आनंदीला काय करावं हेच कळत नसतं। आनंदीसाठी मुलांचं सुख जास्त महत्त्वाचं असतं। आता युगंधरला सुद्धा मुलांचं सुख जास्त महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्याने सुद्धा आनंदीच्या या निर्णयामध्ये तिची साथ दिलेली असते आणि आनंदीच्या या निर्णयामुळेच खरं तर विद्याधरचा डाव पलटलेला असतो। त्याचा मात्र त्याला फार राग येत असतो। इकडे आनंदी आणि युगंधरने तर साईन केलेली असते, पृथ्वीच्या हातात तो पेपर दिलेला असतो। आनंदीने मात्र एक अट ठेवलेली असते, ती ते म्हटलेली असते की मी मालक साहेबापासून वेगळी होते, पण मात्र मला या घरापासून वेगळं करू नका, तुमची आई म्हणून या मला घरात राहायचं आहे, असं म्हटल्यानंतर आता तिन्ही मुलं नेमकं काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखंच आहे। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका। तुम्हाला काय वाटतं, पृथ्वी काय निर्णय घेईल हे कमेंट करून नक्कीच सांगा। आजच्या पुरतं एवढंच। पाहत राहा आनंदी। धन्यवाद।